मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 23 डिसेंबर 2023 शनिवार, मार्गशीर्ष मास, शुक्ल पक्ष द्वादशी 7:17 नंतर मित्रांनो भरणी नक्षत्र, शिवयोग आणि विष्टीकरण। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल, याच्यावरती आपल्याला रोज दैनिक राशी भविष्य पाहायला मिळते। आपलं राशी भविष्य पाहून झाल्यानंतर निदान एक लाईक तरी करा मित्रांनो। जर आपल्याला आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब आपण केलाय त्यामुळे दिसतच आहे, जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो। मराठी राशी भविष्य सांगणारे रोजचे लोक कमी आहेत आणि आमच्यासारख्या लोकांना सपोर्ट मिळत नाही, त्यामुळे नैराश्य होऊन सगळे बंद करतात, मग पुढे चालवत नाही। कसं असतं, तुम्हाला हे फ्री दिसतंय असं नाहीये, आपल्याला रिचार्ज केल्यानंतरच दिसतंय, पण कदाचित आपण ते पाहिल्याने किंवा सबस्क्राईब केल्याने त्याचा आम्हालाही थोडाफार फायदा होऊ शकतो। आम्ही मेहनत करतो, मेहनत करून हे व्हिडिओ बनवलेले असतात, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, लिहावं लागतं। तर नक्की आपण आपले एक राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा। धन्यवाद। चला आता सुरू करूया 12 राशींचं भविष्य करताना। मेष राशी, मनातील संशय दूर करून घ्या, त्यामुळे आपल्याला स्थिरता लाभेल। त्या संशयामुळे कदाचित आपल्या कामामध्ये मन लागत नाहीये किंवा कामे पूर्ण होत नाहीये, तसे काही त्या संबंधित शंका असेल तर लवकरात लवकर दूर करून घ्या। वृषभ राशी, चांगले विचार करा, कदाचित काही गोष्टी वाईट घडत आहेत, त्यामुळे कदाचित आपल्याला सुद्धा त्या वाईट वाटून आपण त्याचं इमेजिन करत आहात, म्हणजे नैराश्य, निगेटिव्ह एनर्जी आपण तयार करत आहात। तर अशा नकारात्मक विचारांचा जास्त करू नका, त्याचा प्रभाव पडेल। सकारात्मक विचार करा, चांगल्या गोष्टी करा। मिथुन राशी, विचार न करता अति बोलण्यामुळे आज कदाचित आपले नाते तुटू शकते। एखाद्याने एक शब्द बोललाय म्हणून आपण 2 बोलायलाच पाहिजे असं नाहीये, त्याचं ऐकून घ्या, समजून घ्या, त्यानंतर बोला। अति बोलल्यामुळे किंवा जास्तीचं बोलल्यामुळे, वरचढ बोलल्यामुळे आज नाती तुटू शकतात, याकडे लक्ष द्या। कर्क राशी, नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे आपल्याला बदली करून घेता येईल, बदली करण्यासाठी आपल्याला तशी ऑफर, संधी सुद्धा प्राप्त होईल, याचा आपण लाभ करून घ्या। सिंह राशी, कौटुंबिक वातावरणात छान असेल, खेळीमेळीने आपण आजचा दिवस घालवाल, आनंदात दिवस घालवाल। कन्या राशी, कामातील जबाबदारी वाढेल आणि कशाली वाढली नाही तर आपल्याला ती स्वीकारावी लागेल, अशा काही घटना आज घडतील। तुळ राशी, आरोग्य मनाप्रमाणे साथ देणार नाही, त्यामुळे आपल्या कामामध्ये आज आपल्याला व्यत्यय सुद्धा निर्माण होऊ शकतो। जर आरोग्य बरं वाटत नसेल तर कदाचित थोडीशी विश्रांती घ्या, त्यानंतर कामे करा। वृश्चिक राशी, आध्यात्मिक गोष्टीत आपली रुची वाढेल, आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल। धनुराशी, कामात केलेले बदल आपल्याला आज यशदायी ठरल्यासारखे वाटेल, यशदायी ठरेल आणि लाभ सुद्धा होईल। मकर राशी, कुटुंबातील ज्येष्ठ नाराज असतील, त्यांचा कदाचित आज दुरावा सुद्धा आपल्याला किंवा रोज सहन करावा लागतो, दुरावा सुद्धा निर्माण होऊ शकतो, याकडे लक्ष द्या। कुंभ राशी, वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागा, त्यांची मर्जी सांभाळा, आपल्याला नक्कीच त्यात लाभ होईल। मीन राशी, व्यवसायात भागीदाराचे वागणे कदाचित आपल्याला आज त्रासदायक ठरू शकते किंवा व्यावसायिक भागीदाराशी आपले वादविवाद सुद्धा वाढू शकतात, याकडे लक्ष द्या। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे